नमस्कार, मी मधुसूदन जनार्दन. गोवा दूरदर्शन प्रस्तुत आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व गोवेकरांचं स्वागत करतो आणि आजच्या या मुलाखतीच्या प्रोग्रामला सुरुवात करतो. आज आपल्याकडे कनिष्ठ नाट्य कलावंत आणि दूरदर्शन तसेच आकाशवाणी कलावंत ते नाटकामध्ये कामसुद्धा करतात आणि त्यांनी दिग्दर्शनही केलेत असे कनिष्ठ नेता आपल्याकडे आले आहेत, ज्यांचं नाव आहे जयप्रकाश सावंत उर्फ प्रकाश सावंत. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम दूरदर्शन गोवा दूरदर्शन केंद्राचे सर्व कर्मचारी वृंद आणि तमाम गोवेकरांना माझा नमस्कार. नमस्कार सर. सर्वप्रथम तर सावंत साहेब, हे मी विचारीन तुम्हाला की आपल्याला अभिनय क्षेत्रामध्ये आवड कशी आणि केव्हापासून निर्माण झाली? लहानपणापासूनच मी आधी गावी राहिलेलो, त्याच्यामुळे गावी जे दशावतारी नाट्यप्रयोग होत ओके, तर ते बघताना आणि ते बघून थोडीशी आवड निर्माण झालीच होती. आणि त्यानंतर मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर गणेशोत्सवात होणारे कार्यक्रम बरोबर, आणि इतर हे आणि हळूहळू व्यावसायिक नाटकं वगैरे बघायची आवड निर्माण झाली. बरोबर. आणि ती बघत असताना मग आपोआपच एक आपसूक म्हणतात ना की तसं नाटकाला ओढ निर्माण झाली नाटकाची. बरोबर आहे. आपणही काहीतरी नाटकात करावं, असं काहीतरी अभिनय करावा, त्याच्यातनं काम करावं असं वाटू लागलं होतं. बरोबर. मग त्यावेळेला जे माझे सहकारी होते, काही नाट्यक्षेत्राची आवड असणारे, तर त्यांना एकत्र करून मी ओमकार नावाची माझी एक संस्था स्थापन केली. ओमकार. ओके. आणि त्यानंतर त्या नाटकातून हौशी नाटकं मी आधी सादर करत होतो. बरोबर. गणेशोत्सवात इतर ठिकाणी अशी हौशी नाटकं मी आधी सादर केली. आणि हळूहळू मग मी व्यावसायिक रंगभूमीवर आपण काहीतरी करावं असा विचार येत होता. तर त्यावेळेला मधुसूदन कालेलकर लिखित अच्छा, हा स्वर्ग 7 पावलांचा या नाटकाचा प्रयोग मी रंगभूमीवर व्यावसायिक रंगभूमीवर केला. वाह. त्यात मी राजा गोसावी, नैना आपटे, चंद्रलेखा वगैरे कलाकार होतेच. शिवाय विलासराज आणि क्षमाराज ह्या जोडीने माझ्या त्या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. वा वा. आणि अभिमानाची गोष्ट मला आणखीन एक सांगावीशी वाटते की आजचा आघाडीचा कलाकार स्वप्नील जोशी यानेही माझ्या त्याच नाटकातून बालकलाकार म्हणून रंगभूमीवर पदार्पण केलं. फारच सुंदर. आणि त्यानंतर मग मी हळूहळू त्या नाटकांचे आम्ही महाराष्ट्रात इंदूर, भोपाळ, देवास, दिल्ली आणि त्यानंतर गोवा वगैरे कोकण दौरा असे भरपूर प्रयोग त्या नाटकाचे केले. बरोबर. त्यानंतर मी कल्पवृक्ष कन्येसाठी म्हणून मधुसूदन कालेलकरांचंच नाटक तेही रंगभूमीवर आणलं. हे या नाटकात मोहन कोठीवान, राजा मयेकर, शिला वालावलकर, क्षमाराज असे कलाकार होतेच. आणि ह्या नाटकाचेही मी महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी आमचे प्रयोग झाले. विशेषतः या नाटकाचे पोलीस कल्याण निधीसाठी आम्ही सर्वाधिक प्रयोग केले. बरोबर या नाटकाचे. आणि हे सगळं करत असताना एक अक्कल धावते घोड्यापुढे म्हणून एक नाटक होतं. त्यात रमेश पवार, इर्शाद हाशमी, विलासराज वगैरे या नाटकात वरिष्ठ कलावंत होते ते. आणि त्यांच्याबरोबर मी सगळ्या म्हणजे महाराष्ट्रात पूर्ण आम्ही दौरा केला होता. आणि पोलीस कल्याण निधीचे सुद्धा आम्ही प्रयोग केले होते. आणि सर्व महाराष्ट्रभर या नाटकाचे आम्ही प्रयोग केलेले आहेत. फारच चांगली गोष्ट आहे सावंत साहेब. मला एक सांगा की आपण नाट्य म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवर तर बऱ्याच नाटकांमध्ये आपण काम केलेत, मोठमोठ्या लोकांवर, राजा गोसावी आहे किंवा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर कामं केलेत. पण मी असं ऐकलं की आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी पण तुम्ही काही प्रोग्राम केलेले आहेत का? हो. आकाशवाणीवर वीणा देव यांच्या मार्गदर्शनाखाली 3-4 नभोनाट्य आम्ही केलेली होती. समाज प्रबोधन आणि असा हा विषय होता. आणि त्याची त्या आकाशवाणीवर आम्ही नभोनाट्य ती सादर केली होती. आकाशवाणीवर. आणि दूरदर्शनवर म्हणाल तर
एक एकांकिका लक्ष्मीकांत बेर्डे, आनंद म्हसवेकर लिखित त्यावेळे ते लेखक होते, नवोदित होते त्यावेळेला. बरोबर. तर त्यांच्या लक्ष्मीकांत बेर्डे आणि इतर आम्ही सगळे असे येऊन ती एकांकिका सादर केली. आणि शिवाय अनेक छोटे मोठे कार्यक्रम दूरदर्शनवर आम्ही सादर केलेले होते वा वा. त्याच्यात. म्हणजे रंगभूमीमध्ये तुम्ही प्रायोगिक आणि आकाशवाणी आणि दूरदर्शन. मग मी असं ऐकले की तुम्ही ह्याच्याबरोबर दिग्दर्शन पण केलंय काही काही नाटकांचं. तर ती अशी म्हणजे कोणकोणती नाटकं आहेत ज्याचं दिग्दर्शन केलं होतं असं? ती अनेक हिराकांत कलगुटकर लिखित कन्याई सासुराची जाये, किंवा रायगडाला जेव्हा जाग, वसंत कानेटकर लिखित रायगडाला जेव्हा जाग येते, आणि अशी अनेक नाटकं होती बरोबर. जी आम्ही इथे करत होतो. म्हणजे त्यावेळेच्या संस्था अशा होत्या, म्हणजे कलाकार सुद्धा, की मुंबईत तालमी करायच्या आणि गावी नाट्यप्रयोग करायचे त्यांच्या जत्रेत किंवा काय. मग ते 2-2 महिने मुंबईत तालीम करून नंतर आम्ही ते त्यांच्या गावी जाऊन सादर करत होतो. बरोबर आहे. असं आहे. आणि ते करताना म्हणजे पुष्कळ अनुभव चांगले चांगले आले. आणि शिवाय त्याच्यात एक वेगळी मजा येत होती, कारण त्यांच्याबरोबर तो प्रवास करताना एस टीतून प्रवास करायचा आणि मग तिथे जाऊन उतरायचं, मग तिथून परत त्यांच्या गावी जाण्यासाठी दुसरं हे असायचं. अशा काय कितीतरी गमतीशीर अनुभव आणि हे त्यातनं आम्हाला मिळत गेले. मला वाटतं तुम्ही जास्त करून कॉमेडी नाटकांमध्येच कामं केलं आहे, कारण तुमच्याबरोबर जे हे तुम्ही सांगताय कलावंत जे लक्ष्मीकांत बेर्डे आहेत किंवा राजा गोसावी साहेब आहेत, हे सगळे कॉमेडीच म्हणजे कॉमेडी टाईपचेच तुम्ही हे केलेले सगळे रोल. पण त्यावेळचे ते नाटकं अशी होती काही की कुठेतरी त्याला नंतर एक टच होता बरोबर ह्याचा, की बाबा कॉमेडी करत म्हणजे नाटकातून कॉमेडी हे करून परत मग शेवटी शोकांतिका किंवा काशा हे असतात म्हणजे ते, स्टोरी आणि असायची परत सुखद अनुभव अशा तऱ्हेचे ते स्टोरी असायच्या. टोटल विनोदी नसायच्या. टोटल विनोदी नाही. अच्छा अच्छा. असं होतं ते. चांगलंच, फारच मोठं. मला एक सांगा साहेब, की तुमच्याबरोबर आता म्हणजे एकदम क्लोज नाटकामध्ये जास्त करून राजा गोसावी साहेबांबरोबर तुम्ही बरीच भरपूर 152 जवळजवळ प्रयोग केले. हो. तर राजा गोसावी सरांचं म्हणजे बघितलं मी की त्यांचं एवढं कॉमेडी असा हे होता. तर एक व्यक्ती म्हणून म्हणजे त्यांचं कसं हे होतं म्हणजे राजा गोसावी साहेबांचं? व्यक्ती म्हणून सुद्धा माणूस अतिशय चांगले होते ते. हां. माझा एक म्हणजे अनुभव तुम्ही विचारलात म्हणून सांगतो, बरोबर आहे. की मी आणि माझी बायको आम्ही दोघेही कलाकार होतो, दोघेही नाटकात काम करायचो. ओके. आणि मला माझा मुलगा छोटा होता त्यावेळेला, म्हणजे अगदी 2-3 वर्षाचा वगैरे. तर ज्यावेळी आमची दोघांची एंट्री रंगमंचावर असेल त्यावेळी राजा गोसावी त्याला घेऊन अशी फिरवायच्या आतमध्ये विंगेमध्ये वगैरे, असं हे होतं. म्हणजे प्रेमळ व्यक्ती होती राजा गोसावी. कितीतरी प्रश्नच नाही. त्याचप्रमाणे लक्ष्मीकांत बेर्डे बरोबर पण तुमचं अटॅचमेंट आहे. तर लक्षाविषयी तर मी बरेच लोकांकडून ऐकलं की मागच्या सुद्धा एका याच्यामध्ये की ते भरपूर लोकांना, भरपूर कलावंतांना मदत करायचे. कोणाला जर समजा अगदी ट्रॅव्हलिंग पासून जायचं याचं पण लक्ष हे करायचं. म्हणजे तर तुमच्याबरोबर कसं होतं लक्षाचं बॉन्डिंग कसं होतं? माझ्याबरोबर तर छानच होतं. कारण काय की आम्ही ज्या वेळेला काम करत होतो, बेर्डे साहेबांचं सुद्धा आणि माझा म्हणजे आमचा हा त्यावेळेचा उमेदीचा काळ होता. म्हणजे त्यावेळेला ते एकदम असे हे झालेले नव्हते, म्हणजे त्यांचं नाव असं सर्वदूर झालेलं नव्हतं. आणि त्यावेळेचं इवन त्यावेळेला अनेक म्हणजे त्यावेळेचे सदाशिव अमरापूरकर किंवा आणखीन बाकीचे इतर कलाकार जे असे आहेत जे आज सिनेसृष्टीत आज मानाचं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे. पण त्यावेळेला तेवढे हे नव्हतं की सुरुवातीचा हे काळ होता तो. इवन मच्छिंद्र कांबळी हे सगळं. तर यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर म्हणजे चांगलं प्रकारचं बॉन्डिंग होतं आमचं. आता तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डेबद्दल म्हणाल तर आम्ही दूरदर्शनवर एकत्रितपणे कामं केलेली होती छोट्या छोट्या प्रयोगात. तर अशा वेळेला एक गोष्ट असायची की म्हणजे सुरुवातीपासून ते हसत खेळत मस्करी करत अशा तऱ्हेनेच बोलायचे करायचे. इवन नवोदित कलाकार असतील कोणी तर त्यांच्या पाठीवर थाप देऊन आणि त्यांच्याशी अगदी त्याला खुलवून, म्हणजे तू रंगभूमीवर काम करण्यासाठी कसा तयार होशील या दृष्टीने त्यांनी
फार प्रयत्न केले. ग्रेट ग्रेट आणि माणूस होता म्हणजे. ग्रेट माणूस होता, बरोबर आहे. सुंदर. आता मला हे सांगा की गोवा कला अकादमी किंवा गोव्यामध्ये तुम्ही काही प्रयोग आपल्या ह्या नाटकाचे वगैरे केलेले आहेत? भरपूर प्रयोग केलेले आहेत. हां हां हां. एक तर कोकण दौरा आणि गोवा वगैरे आम्ही ते एकत्रितपणे हे करत होतो मॅनेज. आणि त्यामुळे आणि ह्या दोनच नाटकांचे नव्हे तर आणखीन सुद्धा बऱ्याच नाटकांचे आम्ही त्या इथे प्रयोग केलेले आहेत. बरोबर गोव्यात सुद्धा केले, तर कोकण दौरा असताना गोवा विवाह सगळं आम्ही कव्हर करून घेतो. बरोबर. सावंतसाहेब, हे सगळं करत असताना तुम्ही म्हणजे नोकरी वगैरे पण करत होतात तुम्ही? हो हो. तर त्याच्याविषयी जरा सांगाल का? किंवा तिथे नोकरीतल्या कामातली लोक त्यांचा तुम्हाला रिहर्सलला पाठवण्याचा वगैरे कसं सपोर्ट केला त्या लोकांनी? थोडी माहिती द्याल का आम्हाला त्याविषयी? नोकरी सुद्धा मला माझ्या जे कोणी मदतनीस म्हणजे आमच्या बाजूला काम सहकारी होते माझी, त्यांनी अतिशय चांगलं सहकार्य केलं. म्हणजे मला कुठेही कसली अडचण आली नाही त्यावेळेला. ज्या वेळेला प्रयोग असायचा किंवा कुठे जायला पाहिजे असेल त्यावेळी कधीही त्यांनी कोणीच अडकाटी केली तर नव्हतीच, उलट सहकार्य करत होते. फारच चांगलं. आणि त्यांनी सहकार्य केलं होतं मला. कुठे साधारणतः आपण म्हणजे नोकरी म्हणजे मी एक्सेल इंडस्ट्रीज म्हणून जोगेश्वरीला कंपनी आहे, ओके, केमिकल मुंबई कंपनी. ठिकाणी होता तेव्हा तुम्ही? मुंबईला होतो त्यावेळेला ओके ओके तिथे, आणि तिथे मी नोकरी करत होतो. ओके, आणि तिथनं मला अतिशय चांगलं सहकार्य मिळालं ओके. सर्व सहकार्यांचं. बरोबर आहे, बरोबर आहे. आता मला एक सांगा की म्हणजे हे सगळं करत असताना म्हणजे नाट्यक्षेत्रात तुम्ही आता हे सगळं काम करत असताना तुमच्या म्हणजे घरच्या लोकांचा कसा सपोर्ट होता? की कधी रिहर्सलला जायचं आहे किंवा घरी उशीर झाला, किंवा घरातल्या मंडळींचं काय तुमच्याविषयी मत होतं की तुम्ही नाट्यक्षेत्रात काम करताय, किंवा त्यांना काही असं किंवा त्यांनी सपोर्टच केलं तुम्हाला असं? तसं म्हटलं तर आमच्या घरचं वातावरणात त्या दृष्टीने पोषक नव्हतं, कारण आमच्या घरात मीच सुरुवातीला असा होतो की जो नाट्यक्षेत्रात आलो आणि हे केलं. पण घरून विरोधही नव्हता, हां हां. आणि उलट जिथे जिथे वाटते तिथे ते सहकार्यच करत होते, कोणाचाही तसाही नव्हता. इवन माझी बायकोसुद्धा माझ्याबरोबर नाटकात काम करत होती. आणि त्याच्यामुळे इतर कसं घरच्या कटकटी किंवा काय याचा काही प्रश्नच निर्माण होत नव्हता. बरोबर बरोबर. त्यामुळे आम्ही दोघांनी समजून एकमेकाला सांभाळून वगैरे काम करत होतो. अच्छा, मुलं सुद्धा तुमची ह्याच क्षेत्रात आहेत का, नाट्य क्षेत्रात? माझा मुलगा आता ह्या क्षेत्रातच आहे. हल्लीच त्याचा झालं 1 वर्ष की एक सुहास जोशी वगैरे असून हे करून एक सिनेमा त्याचा आलेला होता. आणि तो सिनेमा आत्ता सुद्धा प्राईमवर वगैरे चालू आहे. मराठी सिनेमा. म्हणजे पूर्ण फॅमिलीच तुमची कला क्षेत्रामध्ये आहे? हो. बरोबर आहे. आता मग तुम्ही पुढे आता म्हणजे आता काय तुम्ही करता आता सध्या तरी? काय म्हणजे तुमची कार्य पुढे चालू आहे त्या क्षेत्रामध्ये, किंवा इतर काही तुम्ही समाजकार्य किंवा काय करताय, असं काही करताय का तुम्ही? समाजकार्य म्हणजे तसा माझा पिंडच होता समाजकार्याचा. ओके. आणि अनेक मुंबईला असणं किंवा काय कोणाचं म्हणजे संस्थांचं रजिस्ट्रेशन करणं, किंवा आता गणेशोत्सव मंडळाचा मुंबईच्या बेलासिस रोडचा मी सेक्रेटरी होतो आणि ते रजिस्ट्रेशन मीच केलं. त्याच्यानंतर नाट्य व्यावसायिक संघ मुंबईचा, मराठी नाट्य व्यावसायिक संघ, त्याचं सुद्धा रजिस्ट्रेशन हे मीच केलेलं आहे. माझ्या नावावरच ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि आत्तासुद्धा मी सावंतवाडीला स्थायिक झाल्यापासून सावंतवाडीच्या राजघराण्याशी माझे परममित्र आहे डॉक्टर सतीश सावंत. अच्छा. त्यांनी त्यावेळीच्या सावंतवाडीच्या राजमाता सत्वशिलादेवी भोसले, म्हणजे सावंतवाडीच्या राजघराण्याच्या, त्यांच्याशी ओळख करून दिली. आणि मग हळूहळू मी अतिशय तिथे जाऊन वगैरे आणि करून त्यांचा माझ्यावर भरपूर विश्वास बसला आणि मला त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या. बरोबर आहे. दुर्दैवाने 2018ला त्यांचं निधन झालं. बरोबर आहे. पण त्याच्यानंतर राजेसाहेब आत्ताचे खेम सावंत भोसले, राणी सरकार शुभदादेवी भोसले, त्याच्यानंतर आत्ताचे युवराज लखम राजे भोसले, युवराजनी, श्रद्धा राजे, ह्या सगळ्यांचं मला चांगलं सहकार्य मिळतं आहे. आणि माझ्यावर ते अनेक जबाबदाऱ्या टाकतात आणि मी त्या करतो आहे. आणि त्यातून एक मला वेगळाच आनंद मिळतो, कारण एका शैक्षणिक क्षेत्रासारख्या एका पवित्र क्षेत्रात काम करतो आहे याचा मला अभिमान वाटतो. आणि ती संधी दिल्याबद्दल
मी खरं तर राजघराण्याचा अत्यंत आभारी आहे. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही नाट्यक्षेत्रात तर कार्य करतच होता आणि हे पण आता एक समाजसेवाच झाली एक प्रकारची. हो हो हो. फारच म्हणजे उत्कृष्ट कार्य आहे. म्हणजे असं नाट्यक्षेत्रात असून सुद्धा हे सुद्धा कार्य करताय तुम्ही. आता मला हे सांगा की आजकालची जी ही तरुण पिढी आहे, म्हणजे जी नाट्यक्षेत्रात आहेत तरुण पिढी वगैरे, तर त्या लोकांना तुम्ही असं तर तुमचे तर जुन्या पिढीमध्ये झालं पुष्कळ. त्यावेळेला तर ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, नव्हत्या, काही. ऑडिशन्स वगैरे हे प्रकारच काहीच नव्हते. नव्हतं. तुमच्या वेळेला पण ते काही नव्हतं. काही नाही. चिकार सॅक्रिफाईस करून म्हणजे करावं लागायचं सगळं. बरोबर आहे. पण आताच्या पिढीमध्ये सगळ्या सोयी आहेत नाट्य ह्याच्यामध्ये, सगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत वगैरे. आणि हे जे म्हणजे आता पिक्चर नाटक वगैरे चाललंय किंवा ते जे कलावंत काम करतायत, तर अशा या होतकरू आणि तरुण कलावंतांना गोव्यातल्या असो किंवा कुठलेही असो ते, बरोबर. पण ते त्या लोकांना तुम्ही काय असा सल्ला देऊ शकता आजच्या तरुण पिढीला, किंवा काय असं हे करू शकता तुम्ही, गाईड करू शकता त्यांना आताच्या तरुण पिढीला सांगायचं म्हणजे त्यांना संधी मुबलक उपलब्ध आहेत. आता जेवढे चॅनल्स आहेत ते वगैरे सगळं आहे. फक्त काय माझं एकच त्यांना सांगणं आहे, जे काही काम कराल ते प्रामाणिकपणे करा आणि मेहनत करत राहा. मेहनतीचं फळ हे मिळतं. तुमची मेहनत कधीही वाया जाणार नाही. नाट्यक्षेत्रात जी आपण एवढी कामं केलीत, तर मला असं म्हणायचं होतं की तुमच्या आवडीचा किंवा तुम्हाला असा म्हणजे भावलेला एखादा रोल तुम्ही किंवा संवाद आमच्या प्रेक्षकांसाठी करून दाखवलेत, जरूर तर फार मोठं हे होईल आमच्यासाठी. जरूर जरूर करा ना. मला तसा अत्यंत भावलेला रायगडाला जेव्हा जाग येते बरोबर. या ऐतिहासिक नाटकातील एक संवाद आहे, तो मला अतिशय आवडलेला होता करा जरूर. आणि नेहमी आवडतो तो. Yes. तर मी थोडीशी माझ्याकडून प्रयत्न करतो तुम्हाला हे करून दाखवणे. ओके. दिला दिला दिला, कंठा दिला म्हणजे दौलत तर उधळली नाही आम्ही. रायगडावरील बादशाही रीतिरिवाजांची या राजधानीत कोणाला याद देखील उरली नाही. तानसेनाच्या प्रतिभेचं शहनशाह अकबरानं चीज करायचं नाही तर काय मशिदीत उमर वेचणाऱ्या मौलवींनी. कंठा दिला म्हणून तुम्ही आम्हाला बोल लावलात. कोणाला कंठा दिला? कंठा दिला एका गाणाऱ्या कलावंतीला, पोटासाठी देहविक्रय करणाऱ्या नायकिनीला नव्हे. आमचा शोक जाणून वाटेवर आडवी आली ती. युवराजनी तिला भिक्षा नको होती, बिदागी हवी होती. रागदारीचे धुंद ताश तिने पेश केले आमच्या भोवती. जान कुर्बान केली असती तरी त्या बाईच्या गुणाचं मोल झालं नसतं. तिथं शुद्र कंठ्याची बात पुसता कशाला. मस्त, फारच सुंदर. अजूनही म्हणजे इतक्या वयामध्ये पण तुमचा आवाज हा एवढा भारदस्त आहे आणि जे तुम्ही डायलॉग वगैरे हे केले, खरोखरच वाखाणण्याजोगी आहे सावंतसाहेब. आज तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला फारच जुन्या जुन्या नाटकांची आठवण करून दिलीत आणि जे संवाद तुम्ही आता साधले आमच्याबरोबर, एकदमच उत्कृष्ट तुम्ही हे केलं आणि त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि हा मुलाखतीचा कार्यक्रम इथेच संपवतो.